चला आज आपण बघून घेऊया माझ्या आईने बनवलेली दाल तडकाची रेसिपी। त्यासाठी डाळ धुवून घ्यायची, डाळीमध्ये पाणी घालून डाळ शिजायला ठेवायची। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण ती डाळ काढून घ्यायची। कांदा, टमाटर, लसूण, अद्रक त्याचे काप करून घ्यायचे। त्यानंतर गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवायची। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। जिरे मोहरी घालून घ्यायची। डाळ चांगली फेटून घ्यायची आहे आणि जी आपण कढई ठेवली त्याच्यामध्ये तेजपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, दालचिनी घालून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। कांदा घालून घ्यायचा आणि जे कांदा घातला आहे तो चांगला सोनेरी रंग होईपर्यंत मिक्स करायचा। टमाटरचे काप घालून घ्यायचे आणि जे काप घातले होते ते मिक्स करून घ्यायचे। कसुरी मेथी घालायची आणि ते सर्व परतून घ्यायचं। त्यानंतर मसाले पाहूया। हळद, तिखट, गरम मसाला घालून घ्यायचा आणि जेवढे मसाले होते ते चांगले एकदम परतून घ्यायचे। बघा, परतून घेतल्यावर असा रंग होऊ शकतो। डाळीमध्ये पाणी घालून ती डाळ मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। तुपाचा तडका, त्यासाठी तूप गरम व्हायला ठेवायचं कढई तडका पॅनमध्ये। त्यानंतर त्यामध्ये तिखट घालून घ्यायचं आणि जी डाळ बनवली त्यामध्ये घालून घ्यायची। अरे वा, कसली भारी दिसते आपली डाळ तडका। त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीरचे काप घालायचे आणि मग मिक्स करायचं। पहा, कसली भारी आमची डाळ तडका तयार आहे। तुम्ही ती चपातीसोबत, नानसोबत आणि भातासोबत खाऊ शकता। बघा कसली भारी दिसते। आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका बरं का।